साता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी एक शर्ट वर 2 शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी सोमवारी पावसाने हजेरी लावली। वाळवा, शिराळा, मिरज पश्चिम भागासह तासगाव, कवटेमंका तालुक्यातील अनेक गावांमध्ये ढगांच्या गडगडाटासह धो पाऊस झालाय। जोराच्या पावसाने शेतांसह अनेक ठिकाणी पाणी साचले। सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, संध्याकाळी जोरदार पाऊस झाला। मागील 2 महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होतोय। जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती, या पावसाचं प्रमाण पश्चिम भागात अधिक होतं। ऑगस्ट महिना उजाडल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला। गेल्या 3 दिवसांपासून वातावरण बदललं, त्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होतोय। वाळवा, शिराळा तालुक्यासह पश्चिम भागातील काही गावात ढगांच्या गडगडाटासह सायंकाळी जोरदार पाऊस झालाय। एकसारखा तासभर पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालंय। आटपाडी तालुक्यात धुवाधार पाऊस झालाय। तालुक्यात खरीपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात झाल्या, त्यामुळे पिकांसाठी पोषक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जाते। तासगाव, कवटेमंका तालुक्यात काही गावात पावसाने हजेरी लावली। सांगली, मिरज शहर परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाचं पाणी अद्यापही शेतात साचू नये, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदी काठावरील शेतीचं मोठं नुकसान झाले। नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। या परिस्थितीत पुन्हा पाऊस होत असल्याने नुकसानीत वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। सांगली शहरासह हरिपूर आणि शिरोळमध्ये घरफोडी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तिघा सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाला यश आलंय। तिघांकडून घरफोडीचे 7 गुन्हे उघडकीस आले असून 38,64,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला। यामध्ये काही दिवसांपूर्वी हरिपूर येथे झालेली घरफोडी देखील उघडकीस आली आहे। तौफिक सिकंदर जमादार, दीपक पितांबर कांबळे आणि समीर धोंडीबा मुलानी अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। मागील काही महिन्यांपासून शहरात घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती। स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पोलिसांना सकाळच्या सुमारास तिघे संशयित जुना हरिपूर रस्ता परिसरात दुचाकीवरून चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला। काही वेळाने तिघेजण दुचाकीवरून घटनास्थळी आले। पोलिसांनी त्यांना पलायन करण्याच्या संधी न देता ताब्यात घेतलं। दुचाकीस अडकवलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने असल्याचं निदर्शनास आलं। संशयितांनी चौकशीत संशयित तौफिक जमादार आणि दीपक कांबळे यांनी त्याचा साथीदार समीर मुलानी याच्या मालकीच्या दुचाकीवरून हरिपूर गावात मागील 6 महिन्यांपासून बंद घरे फोडली असल्याची कबुली दिली। तसेच वारणाली परिसरातून एक दुचाकी चोरल्याचंही सांगितलं। पोलिसांनी हस्तगत केलेला ऐवज चोरीतील असल्याचंही त्यांनी सांगितलं। तिघा गुन्हेगारांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात 5, संजयनगर आणि शिरोळ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे। पोलीस तपासात त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे। घरफोडी करणारे गुन्हेगार हे सराईत आहेत। तौफिक जमादार आणि दीपक कांबळे हे दोघे मजुरी करीत असून समीर मुलानी हा मेकॅनिकचं काम करतो। मागील 6 महिन्यांपासून त्यांनी हरिपूर परिसरातील बंद घरे फोडली होती। तौफिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यात घरफोडी, दुचाकी चोरी आदी गुन्हे दाखल आहेत, तर मुलानीवर सातारा जिल्ह्यात दरोड्याचा गुन्हा नोंद आहे। मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेलं पहिलं आरक्षण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घालवलं असं वक्तव्य विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केलंय। वाळवा तालुक्यातील एका कार्यक्रमात सदाभाऊ खोत यांनी हे भाष्य केलं। एकनाथ शिंदे या वाघाने बंड केलं आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने महाविकास आघाडीचे सरकार पाडून महायुतीचे पुन्हा सरकार आणलं। राज्य कसं चालवावं याचा दूरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, मात्र फडणवीस यांना सर्वांनी घेरले, कारण फडणवीसच आपल्याला फाईट देऊ शकतात हे शरद पवारांना कळले। त्यामुळे वेगवेगळी आंदोलने आतापर्यंत राज्यात उभी केली गेली। मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, पण यातील कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही। पण 2019 साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिले आरक्षण मिळवून दिले, मात्र शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवले। मात्र या दोघांवर टीका झाली नाही, टीका झाली ती फडणवीस यांच्यावर झाली। त्यामुळे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा आहेत असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावलाय। इस्लामपूरसह वाळवा तालुक्यातील अनेक गावांना सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाने झोडपून काढले। विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने रस्त्यांना तळ्यांचं स्वरूप आलं होतं। इस्लामपूर व उपनगरामध्ये अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली। ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं।
गेल्या 3 दिवसात शनिवारी आणि सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. अनेक गावांच्या शेतशिवारात पाणी साचून राहिले. आज पुन्हा पाऊस पडल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. इस्लामपूर शहरात अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं. दुचाकी वाहन चालवताना अनेकांनी कसरत करावी लागली आहे. सोमवारी दिवसभरात वातावरणात चांगलाच उष्मा होता. सायंकाळी ढगाळ वातावरण झालं आणि अचानक मुसळधार पाऊस कोसळला. तब्बल 2 तास पाऊस सुरूच होता. रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी कोसळत होत्या. इस्लामपूर कापूसखेड रस्त्यावर पावसाचं पाणी आल्याने वाहतूक खोळंबली. जय हिंद चित्रमंदिर परिसर, यल्लम्मा चौक परिसर, महात्मा फुले कॉलनी, हनुमान नगर, शिवनगर, किसान नगर, लोणार गल्ली परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी गेल्याने नागरिक हतबल झालेत. योगेवाडी मणेराजुरीच्या माळावर तासगावच्या MIDCचा प्रश्न शिवसेनेमुळे मार्गी लागलाय. मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटकडून श्रेयवादाचं राजकारण केल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण यांनी केलाय. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही तक्रार केली असून त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी बोलताना तालुका प्रमुख संजय चव्हाण म्हणाले की 1999ला तासगाव व कवटेमंकाळ तालुक्यात MIDC मंजूर करण्यात आली. मात्र ती आज तागायत सुरू झाली नव्हती. या MIDCसाठी 28 डिसेंबर 2023 रोजी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून तालुक्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी ही MIDC किती महत्त्वाची आहे या संबंधीचं निवेदन दिलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोनवरून या MIDCचे काम सुरू करण्याचे आदेश दिले. यानंतर सांगलीच्या मुख्य MIDCच्या CEO यांनी मंजुरीचे पत्र दिलं. मात्र स्टँडिंग आमदार असल्याने आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे हे पत्र पाठवण्यात आलं. मात्र त्यांचा असा भ्रम झाला की ही MIDC आमच्यामुळेच मंजूर झाली आहे. MIDC शिवसेनेच्या प्रयत्नामुळे मार्गी लागल्याची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले असून श्रेयवाद नको म्हणून उद्योगमंत्र्यांची बाईट आणि शासकीय पत्र असतानाही मी प्रसिद्धीसाठी प्रयत्न केला नाही. MIDC चालू व्हावी हाच माझा मुख्य उद्देश होता. मात्र राष्ट्रवादीकडून 18 कोटी निधी आणला असं चौकात डिजिटल लावून श्रेयवाद करत आहे, तो चुकीचा आहे असं यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले. यावेळी शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे MIDC मंजूर झाली असताना मतदारसंघात डिजिटल लावून व JCBतून गुलाल उधळून रोहित पाटील हे आम्ही MIDC आणल्याचा गाजावाजा करतात. प्रत्यक्षात रस्ते व लाईटसाठी 6 कोटी मंजूर असताना 18 कोटी निधी आणला असे सांगत डिजिटल लावत श्रेयवाद केला जात असल्याचे संजय चव्हाण यांनी सांगितले. वाळवा तालुक्यातील कर्वे येथील एका शेतकऱ्याच्या 2 म्हशी चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्यांकडून 2 म्हशी आणि चोरीत वापरलेली 2 पिकअप गाडी असा एकूण 4,62,000चा मुद्देमाल जप्त केलाय. कुरळ पोलिसांच्या पथकाने ही सदरची कारवाई केली आहे. तेजस बाबूराव कदम आणि बाबासो आनंदा कांबळे अशी अटक केलेल्यांची नावे. कारवे येथे राहणाऱ्या हनुमंत सरजेराव पाटील यांच्या जनावरांच्या शेडमधून 16 जुलै रोजी रात्री उशिरा 55,000 रुपये किमतीची एक दुग्गल जातीची म्हैस आणि 30,000 रुपये किमतीची एक अशा 2 म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची कुरळ पोलिसात नोंद होती. तर प्रकाश तुकाराम फारणे यांच्या जनावरांच्या शेडमधून 17 ऑगस्ट रोजी पहाटे 5 ते 6च्या दरम्यान एक म्हैस चोरीला गेल्याची प्रकाश फारणे यांनी त्याच दिवशी कुरळ पोलिसात फिर्याद दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून कुरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती आणि परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे सदर चोरी ही संशयित कदम आणि कांबळे या दोघांनी केल्याचे उघडकीस आलं. यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावेळी त्यांच्याकडून चोरीतील 92,000च्या 3 म्हैस, 2 पिकअप गाडी असा एकूण 4,62,000चा मुद्देमाल जप्त केलाय. आज रक्षाबंधन सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आपल्या भावाला उदंड आयुष्य लाभो, त्याची प्रगती होवो यासाठी बहिणी प्रार्थना करत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ बहीण आहेत. हेच भाऊ बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात. सांगलीच्या पिंपरी बुद्रुक, झरे, विटा येथे जात आमदार गोपीचंद पडळकर यांनी रक्षाबंधन साजरा केलाय. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनुसया पांडुरंग सलगर, हौसा कुंडलिक सलगर, साधना वसंतराव सरक, रुपाली मंथन मेटकरी या बहिणींकडून राखी बांधून रक्षाबंधन साजरा केलाय. दुसरीकडे रयत क्रांती संघटना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनीही रक्षाबंधन साजरा केलाय. इस्लामपूर येथे आमदार सदाभाऊ खोत यांनीही रुपाली खोत या बहिणींकडून राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा सर्वांचं आकर्षण बनलाय. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सुंदरनगरमध्ये येऊन वारांगणा बहिणींसोबत रक्षाबंधन साजरा केलाय. या प्रेरणादायी उपक्रमाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी केलं होतं.
वारांगणा महिलांच्या बंधुप्रेमाने आयुक्त शुभम गुप्ता चांगलेच भारावले। यावेळी वारांगणा महिलांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरा केलाय। या कार्यक्रमास महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुर्णे आदी जण उपस्थित होते। यावेळी महापालिकेकडून सुंदरनगर सर्वपत्री सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे। तसेच सुंदरनगर परिसराची स्वच्छता बघून आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व महिलांचं अभिनंदन करत स्वच्छता राखत असल्याबद्दल कौतुक केलं। या प्रेरणादायी उपक्रमासाठी सुंदरनगरमधील वारांगणांनी आपल्या दारामध्ये आकर्षक रांगोळी काढल्या होत्या। तसेच फुलांचा वर्षाव करत आयुक्त शुभम गुप्ता यांचं या महिलांनी स्वागत केलंय। गडचिरोलीत प्रशिक्षणार्थी कालावधीत आदिवासींच्या गाय वाटप प्रकल्पात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता यांच्यावर तातडीने कारवाई करावी। महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे वादग्रस्त असल्याने त्यांना तात्काळ सांगलीच्या आयुक्त पदावरून हटवावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू असा इशारा काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आशिष कोरी यांनी दिलाय। याबाबतचे निवेदन आशिष कोरी यांनी ईमेलद्वारे पालकमंत्री सुरेश खाडे यांना दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितले। काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस आशिष कोरी यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली। ते म्हणाले, चौकशी समितीने शासनाला दिलेल्या अहवालात गुप्ता यांच्यावर गंभीर ताशेरे ओढण्यात आलेत। प्रकल्पातील घोटाळ्याबाबत त्यांना दोषी धरण्यात आले। या अहवालाची दखल घेत शासनाने त्यांची तातडीने हकालपट्टी करावी, तसेच कडक कारवाई करावी। भाजपाचे गडचिरोली येथील आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे तसेच शासनाकडे गुप्ता यांच्याबद्दल तक्रार केली होती। भाजप आमदारांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता भाजपच्याच पालकमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्याला पाठबळ का दिले असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय।